नमस्कार, मी डॉक्टर प्रीतम मरळ. आज मी तुम्हाला एका वेगळ्या जलपर्यटन वारीला घेऊन जात आहे, ज्यात तुम्हाला टाळ मृदुंगाचा गजर कानावर पडेल आणि हरिनामाचा जयघोष येईल. हे जलपर्यटन म्हणजेच कीर्तनाची वारी क्षीरसागरी. यात अथांग सागराच्या साक्षीने आपणही म्हणाल जय जय रामकृष्ण हरी. पंढरीची वारी अलीकडेच संपली. त्यानंतर ठिकठिकाणी हरिनाम सप्ताह आणि पारायण सुरूच असते. असाच हरिनामाचा गजर वसईच्या नायगाव कोळीवाडा येथे रविवारी धर्मजागृती मंडळातर्फे झाला. यात प्रथमच समुद्रावर बोटीवर कीर्तनाची वारी क्षीरसागरी हे कीर्तन करण्यात आले. हे कीर्तन नायगाव पांजू जेटी येथून बोटीने प्रवास करत अक्षरशः सामुदायिक रामकृष्ण हरिनामाचा जप करत करण्यात आले. वसई तालुक्यातील नायगाव कोळीवाडा हा भजन कीर्तनाचे माहेरघर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. येथील धर्मजागृती मंडळ नायगाव कोळीवाड्यातर्फे नायगाव कोळीवाड्यात हरिनामाच्या गजरात नगर प्रदक्षिणा करून प्रथमच नायगाव ते पाणजू समुद्रात बोटीवर प्रवास करत करत हे कीर्तन झाले. सुप्रसिद्ध कीर्तनकार प्रेममूर्ती हबप श्री जयेश महाराज भाग्यवंत कल्याण यांचे रामकृष्ण हरी नामाचा जप करून कीर्तन करण्यात आले. या अनोख्या बोटीवरील कीर्तनाने हबप जयेश महाराज व त्यांचे सहकारीही भारावून गेले. या सुवर्णयोगी आनंदमयी वातावरणाने समुद्रात हरिनामाच्या गजराने भाविकही भक्तिमय होते. हरिनामाच्या गजराला अथांग सागरानेही साथ दिली. अरबी समुद्रात आनंदाच्या लाटांना उधाण आले होते. त्यामुळे मंत्रमुग्ध झालेले वारकरी अधिकच जल्लोषात जय जय रामकृष्ण हरीचा गजर करीत होते. जय जय रामकृष्ण हरी.